हॅलो फ्रेंड्स, स्पेशल फूड विथ आरतीमध्ये तुमचं मनापासून स्वागत. तर आज आईंनी केली मस्त फिश रस्सा आणि सुरमई फ्राय. तर सुरमई फ्रायसाठी त्यांनी म्हणजे रेडीमेड मसाला वापरला होता. तर मालवणवरून हा रेडीमेड मसाला आणला होता आम्ही. मग त्याच्यामध्ये सगळं म्हणजे मसाला, मीठ आणि रवा वगैरे सगळं तयारच होतं ऑलरेडी. त्याच्यामध्ये काही टाकायची गरज नव्हती. तरी पण याच्यामध्ये तुम्ही थोडीशी आलं लसूण पेस्ट टाकू शकता. त्याने म्हणजे या मसाल्याची किंवा ह्या फिश फ्रायची टेस्ट अजून वाढेल. मसाला लावून अर्धा ते 1 तास आपण ठेवून द्यायचं. त्याने काय होतं, मसाला म्हणजे छान माशामध्ये मुरतो. आता इथं रश्श्यासाठी त्यांनी ओलं खोबरं, कांदा, लसूण, कोथिंबीर आणि 2-3 हिरवी मिरची घेतलेली आहे. आणि हे वाटण माशाचं कच्चंच वाटायचं असतं. आणि आमच्यात काय होतं ना, रश्श्यामधलं म्हणजे मासा आहे तो जास्त कोणी आवडीने खात नाही. म्हणजे तळलेले जास्त खातात. तर रश्श्यामध्ये फक्त आम्ही इथं म्हणजे मुंडीचाच फक्त रस्सा केला होता. तर ते छान 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे. आता तेलात म्हणजे रश्श्यासाठी फोडणी द्यायची. तर तेलामध्ये तेल गरम झाल्यानंतर अर्धा चमचा जे मेथी दाणे असतात ते टाकायचे. आणि त्यानंतर गॅस स्लो करून त्याच्यामध्ये चवीप्रमाणे आपण म्हणजे आपल्या आवडीनुसार तिखट टाकायचे आणि छान पटकन हलवून जो आपण जे वाटण तयार केलं आहे, कच्चं वाटण मसाल्याचं, कांदा खोबऱ्याचं, तर ते टाकून याच्यामध्ये छान परतून घ्यायचं. आणि मसाला परतत असतानाच त्याच्यामध्ये 3 ते 4 कोकम टाकायचे. त्याने रश्श्याला खूप छान टेस्ट येते. तर हा मसाला छान असा तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा. चवीप्रमाणे मीठ देखील या मसाल्यातच परतत असतानाच टाकायचं. आता इथं बघू शकता तुम्ही मसाला खूप छान असा तेल सुटेपर्यंत परतला आहे. आता पाणी जास्त आपण टाकायचं नाही आहे याच्यामध्ये. पण मसाला परतल्यानंतर जे माशाचे तुकडे आहेत, म्हणजे ज्या मुंडीचे तुकडे आहेत माशाचे, ते याच्यामध्ये टाकून एक हलक्या हाताने फक्त 1-2 मिनटं फक्त आपल्याला परतून घ्यायचे. जास्त म्हणजे माशाला काय होतं, मासा हा पटकन शिजतो. तर याला जास्त म्हणजे वरखाली करायचं नाही आहे. फक्त हलक्या हाताने तुम्ही बघू शकता अशी पसरट अशी म्हणजे चमचा घ्यायचा आणि त्याने फक्त वरखाली 2 मिनटं करायचं आणि आपल्या आवडीनुसार रस्सा वाढवण्यासाठी पाणी याच्यामध्ये टाकायचं. आता ज्या भांड्यामध्ये मसाला वाटला होता त्याच भांड्यामध्ये पाणी म्हणजे 1 ग्लास पाणी टाकून याच्यामध्ये टाकलं आहे. आता रस्सा तुमच्या आवडीनुसार तुम्ही वाढवू शकता. असं देखील ठेवलं तरी छान लागतो आणि कोकम टाकल्यामुळं रश्श्याची टेस्ट खूप छान लागते. मीडियम हीटवर या रस्स्याला उकळी येऊ द्यायची. एक उकळी आली की फक्त 5च मिनटं याला शिजू द्यायचं, कारण मासे पटकन शिजतात. तर मस्त तर्रीदार आपला रस्सा तयार झालेला आहे. आता पसरट पॅनमध्ये तेल टाकून छान असे मासे फ्राय करून घ्यायचे. दोन्ही साईडनी ब्राऊन कलर येईपर्यंत मासे फ्राय करायचे. मस्त तळलेला मासा आणि रस्सा एन्जॉय करा. अशा पद्धतीने केला तर खूप छान आणि टेस्टी माशाचा रस्सा आणि फिश फ्राय तयार होते. मासा फ्राय करताना पण काय करायचं, जास्त सारखं माशाला हलवायचं नाही. एक बाजू छान क्रिस्पी झाली तरच दुसरी म्हणजे पलटवायची. कारण अशा पद्धतीने काय होतं, मासा लवकर शिजतो, त्याने सारखं हलवल्यानंतर तो तुटतो. तर रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि रेसिपी आवडल्यास तुमच्या रिलेटिव्सबरोबर, फ्रेंड्सबरोबर जास्तीत जास्त शेअर करा.